हर बार की तरह इस बार भी आज भारतीय जनता पार्टी के नक्षत्र कार्यालय में बीजेपी नेता कीर्तिदाज मीरा की ओर से स्वयं रोजगार मार्गदर्शन कार्यक्रम के अंतर्गत मिट्टी के बर्तन निर्माण कार्य के कार्यशाला का आयोजन किया गया था, जिसमें सुनीता गांधी द्वारा मिट्टी के बर्तन बनाना मशीन द्वारा सिखाया गया। मिट्टी के पॉट, मिट्टी के कुल्हड़, मिट्टी की बोतल, मिट्टी का तवा आदि बनाकर बताया गया। इस वक्त मुख्य अतिथि के तौर पर अविनाश ठाकरे शामिल हुए थे। इस वक्त कीर्तिदाज मीरा ने भी उपस्थित लोगों को मार्गदर्शन किया है। मिट्टी के बर्तन बनाना यानी कि आपको पता है, चलो प्रकृति की और पुराने जमाने में क्या था, मिट्टी में उसके मिट्टी की में रहना, मिट्टी में सोना, मिट्टी के बर्तन काम में लाना, अब वो ही चीज आज के लिए हमारी जरूरत हो गई है। तो उनके लिए आज की फैकल्टी है सुनीता गांधी। जो सुनीता गांधी आज अपने को जो सिखा रही है, वहाँ कोंटे में मशीन पड़ा है, उस पर डेमो दिखाएगी कि बर्तन कैसे बनते हैं। जैसा जैसा लोगों के तक ये बात पहुंचेगी, अभी भी लोगों की टेंडेंसी ऐसी, हम लोग एग्जीबिशन काफी अरेंज करते हैं, 80% लोग आते हैं तो बिना कुछ पूछे नहीं लेते। 20% लोग हैं जो आए ढूंढ ढूंढ के आते हैं, स्टॉल गांधी मैडम का फूटेगा क्या, एक टेंडेंसी रहती है। ज्ञान नाही, शिक्षण नाही, ते घेण्याची वृत्ती नाही, त्यास मानव म्हणावे काय। म्हणजे ज्ञान शिक्षण हे घेण्याची वृत्ती ज्याच्यामध्ये नसेल त्याला मानव म्हणता येत नाही, सावित्रीबाई फुलेंनी म्हटलेलं। आणि आता या ठिकाणी ज्ञान आणि शिक्षण दोन्ही तुम्हाला देण्यात आलेले आहे, तर ते आत्मसात करून तुम्ही तुमच्या प्रगतीचा मार्ग कसा निवडता हे तुम्हाला ठरवायचं। उद्योगावर चर्चा करताना मी एकच सांगेन की प्रॉडक्ट कधीच विकलं जात नाही, आयडियाज विकले जातात। ज्याची आयडिया उत्तम त्याचं प्रॉडक्ट उत्तम, असा हा जागतिक संकेत आहे। गांधी मॅडमनी जेव्हा सांगितलं या बिझनेस बद्दल, तेव्हा त्यांनी एक अडचण सांगितली की मार्केटिंग हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे। आमच्याकडे जी लोक येतात, 20% लोक हे लवकर परचेस करतात आणि 80% लोकांच्या क्वेरीज खूप असतात। तर मार्केटिंगच्या दृष्टीने मला असं वाटते, मी एक उदाहरण तुम्हाला देते। कोल्हापूरला एक लक्ष्मी बिराजदार हे नाव आपण ऐकलं असेल की त्यांनी एक भाकरीचा बिझनेस सुरू केलेला होता। आपण घरी साधी जे ज्वारीची भाकरी आणि गव्हाची चपाती करतो त्याचा बिझनेस सुरू केला, आणि सुरू केल्याच्या नंतर मार्केटिंगचा प्रॉब्लेम त्यांनाही आला। तेव्हा त्यांनी मेन फोकस कशावरती केलं, तर ज्वारीची भाकरी किंवा हे जे कडधान्य आहे ज्याला आपण मिलेट्स पण म्हणतो, हे मिलेट्स शरीरासाठी किती आवश्यक आहे आणि वेगवेगळ्या बिमाऱ्यांसाठी लढण्यासाठी ते किती आवश्यक आहे याचं महत्व त्यांनी भारतीय पटलावरच नाही तर आंतरराष्ट्रीय पटलावर याचं महत्व त्यांनी समजावून सांगितलं।